Hello, this is the My Artifact episode number 655. आजची तारीख आहे 19 डिसेंबर 2016. आता वाजले करीब रात्रीचे 9:45 वाजले आहेत. रविवारी कसं मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा रविवारी एक कार्यक्रम लागायचा. कोणता? कार्यक्रम नाही, संध्याकाळी 4 वाजता, 4 नाही, 3-3:30 वाजता पिक्चर लागत होता सह्याद्रीवर, जेव्हा आमच्याकडे दूरदर्शन होतं. तेव्हा मराठी पिक्चर लागायचे, मोस्ट ऑफ दी फनी पिक्चर लागायचे. मराठी पिक्चर फनी, जस्ट लाईक अशी ही बनवा बनवी, आमच्यासारखे आम्ही, जे की मी थाउजंड टाइम बघितलं होतं, तरी मी ते पाहत होतो. वाय? कारण माझ्यापाशी दुसरं काही चॉईस नव्हतं. आणि आमच्यासाठी टीव्ही पाहणं म्हणजे दूरदर्शन पाहणं ते आमच्यासाठी बहुत जास्त होतं. आणि तेव्हा तर टीव्ही पण पाहायला भेटत नव्हती, बट त्यातही दूरदर्शन पाहायला भेटून राहिलाय. तर मी करीब किती होतो, 5वी-6वी मध्ये वगैरे होतो. तेव्हा कसं दूरदर्शन पाहायचं रविवारी, तर ते पिक्चर बघायचा आणि त्याच्यानंतर 6:30 वाजता पिक्चर खतम व्हायचा. 6:30 वाजता पिक्चर खतम झाल्यानंतर मग लागायचं चार्लिन चॅप्लिन किंवा लॉरेन अँड हार्डी. अर्धा घंट्याचा शो असायचा, पण काफी फनी असायचं. ते लॉरेन अँड हार्डी मध्ये एक मोठा असतो, एक पतला असतो, आणि मग त्याच्यानंतर कसं त्यांचे ते इन्सिडन्स, आणि इट्स काइंड ऑफ लुक लाईक रिअली फनी टू वॉच. बहुत फनी होतं. तर मग 6:30 ते 7 वाजेपर्यंत ते सिरियल लागायची. आणि मग कसं 7:30 म्हणजे 7 वाजता बातम्या लागायचे, आणि वडील बातम्या लागले का वडील समोर येऊन रेडी बातम्या पाहण्यासाठी. तर तेव्हा झाला जे म्युझिक लागायचे ना, ते साला इतकी डिप्रेशन मध्ये आणायचे ते म्युझिक का बहुतच. कोणती म्युझिक ते म्हणजे अशा प्रकारची म्युझिक होती. एवढी डिप्रेस करणारी म्युझिक होती. दूरदर्शनचा लोगो येत असा उडून उडून, आणि त्याच्यानंतर मग ते बातम्या. तर मग साला तेव्हा नाही का बहुत वाईट वाटत. वाय? कारण जस्ट तेव्हा वाटायचं, कारण आता एंटरटेनमेंट संपला, रविवार संपला, आणि आता सोमवार, उद्यापासून सोमवार, उद्यापासून कॉलेज, उद्यापासून शाळेत जायला लागेल, पुन्हा पुन्हा तेच. मग रविवार केव्हा येईल? बस. ते लहानपणापासून नाही का आपण नाही का सोमवारला खूपच जास्त हेट करतो. आणि म्हणजे त्या दिवशी काय होते, रविवारच्या दिवशी, म्हणजे त्यावेळेस असं वाटायचं का आता मजा खतम झाली, आणि बस आता आपला समोर शाळेकडे आहे, बस त्याच्याकडे उभा. बिलकुल जी फिलिंग यायची ना कसाला, यार आपण जे चांगले मुवमेंट होते ना, म्हणजे ते पिक्चर पाहिल्यानंतर, तो लॉरेन अँड हार्डी पाहिल्यानंतर कसं ते इन्सिडेंट बहुत चांगला झाल्यानंतर नाही का असं वाटायचं का पुन्हा बॅक इन टाइम राहावं, पुन्हा तिथेच राहावं, पुन्हा 4 वाजता जावं, आणि नंतर पुन्हा पिक्चर पहा, मग पुन्हा लॉरेन अँड हार्डी, असंच वाटायचं. बहुत काफी डिप्रेस मध्ये यायचं राव ते म्युझिक ऐकल्यानंतर. आज पण काहीतरी असंच होऊन राहिलं. असंच होऊन राहिलं म्हणजे म्हणजे तू काय लॉरेन अँड हार्डी पाहत होता का? नाही. लहानपणी लॉरेन हार्डी लहानपणीसाठी, मोठ्यापणी एक वेगळाच अनुभव क्रिएट होते. कोणता अनुभव? काल आम्ही टूर वर गेलो, बहुत मजा केली. मी तर बहुत मजा केली, बहुत. आणि मजा केली, आणि आम्ही इकडे तिकडे गेलो, फोटोज काढले, सेल्फी काढली, मजा उडवली, सगळेजण मिळून आम्ही डब्बा पार्टी केली. आणि खूप दिवसानंतर आपला टूर झाला, आणि याच्यामध्ये मोस्ट ऑफ दी सगळेच जण प्रेझेंट होते. मोस्ट ऑफ दी 12च्या 12 जण प्रेझेंट होते.
आणि मी खूप हॅपी होतो काल, बहुतच. आणि रिअली एक्सायटेड, करीब 3-4 दिवसापासून तर मी बहुत जास्त एक्साइटमेंट मध्ये पण होतो या टूर साठी. आणि जेव्हा हा टूर काल झाला, बहुत मजा आली. पण जेव्हा टूर झाला आणि आता मग आम्ही घरी जायला निघालो, आणि बस घरी आलो, आणि आल्यानंतर मग सकाळी उठलो आणि नागपूरवरून इथे आलो. म्हणजे वर्धेवरून इथे नागपूरला खापरखेडाला आलो. तेव्हा असं वाटून राहिलं राव, का जस्ट ते दूरदर्शनचा लोगो मध्ये कशी ते म्युझिक वाटते, इथे म्युझिक नाही वाजून राहिली, इथे काहीतरी अजीबच होऊन राहिलं, ज्यामुळे असं डिप्रेस होऊन राहिलं राव. का असं वाटतंय का झालं खतम आता पुन्हा तीच आपली रेग्युलर लाईफ. आणि आज तर बहुतच जास्त हे होऊन राहिलं. म्हणजे आज तर जॉब करणं इतकं कठीण होऊन राहिलं का खूपच. व्हाय? रिझन काय? जेव्हापासून मला माहित पडलं की माझा जेई मध्ये नंबर नाही लागणार आहे. कारण माझे मार्क बहुत कमी पडले आहे. मला 67 मार्क पडले आहे, जे की हॅड इनफ नाही जेईच्या क्रायटेरियासाठी. तर मी काफी हे झालो. त्याच्यानंतर कसं, मी जेईची एक्झाम नाही देऊ शकत, तर मला असं पुन्हा डिले, मुंबईला जाण्यासाठी पुन्हा डिले, पुन्हा वेळ, पुन्हा उशीर. तर मी त्याला स्वतःलाच क्वेश्चन करून राहिलो की राव, जर मी इथे एवढा टाइम स्पेंड करीन, इथे एवढा टाइम वेस्ट करीन, तर मी माझी डेस्टिनी केव्हा अचीव करीन? या आतापर्यंत माझी जी लेवल आहे, आतापर्यंत मी त्या फिल्म बनवून पण टाकली असती. बट तू अजूनपर्यंत मुंबईत नाही, आणि अजूनपर्यंत तुझं करिअर पण स्टार्ट नाही केलं ऍज अ फिल्म मेकिंग मध्ये. आणि हू नोस का होणार आहे पुढे. आणि याच्यासाठी तुला मुंबईला सेटल होणं गरजेचं होतं. हा जेईचा एक क्रायटेरिया असा होता की याच्यामुळे कसं मला एक परिपूर्ण वाटे का मी मुंबईला जाऊ शकतो बा, असं मला पूर्ण वाटत होतं. बट इन द एंड इट्स कम्प्लिटली डिफरंट देन आय एक्सपेक्टेड, रिअली. कारण आता मला माहित पडलं का आता मी माझं जेई तर नाही लागलाय, त्यामुळे मी मुंबईला तर जाऊ शकत नाही. आणि मुंबईला जाऊ शकत नाही तर मग काय, पुन्हा डिले. तर याच्यात मी स्वतःला मग थोडा चांगला विचार केला आणि बघितलं की याच्यात प्रॉब्लेम कोणाची आहे, डिले कोण करत आहे, युनिव्हर्स का तू? हा एक खूप मोठा क्वेश्चन आहे. तर तेव्हा मला माहित पडलं की मी स्वतःच्या करिअरला डिले करत आहे, मी स्वतःच. या युनिव्हर्सच्या मागे काहीच नाही. मी पढाई केली नाही, तर याचं भुगतान मला दिसून राहिलं आहे. या त्यामुळे मला पढाई करणं खूप जास्त गरजेचं आहे. इंजिनिअरिंग प्लस कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा. तर आज मी कसं, आज पढायला लागलो आहे. आज कसं ड्युटीवर गेलो दुपारी 12 वाजता, आणि पढायला लागलो. या आणि मी ॲज अ 4 स्ट्रोक आणि 2 स्ट्रोक इंजिन बद्दल डिफरन्स बिटवीन जाणून घेतलं, जे की माझ्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे. एक प्रकारे जिद्द चढली राव का पढाई करायची. वाय? कारण जोपर्यंत मी मुंबईला सेटल होत नाही, तोपर्यंत आपल्याला पुस्तक सोडता येणार नाही. आपल्याला मुंबईला सेटल होणं बहुत बहुत जास्त गरजेचं आहे. आणि मुंबईला जाण्यासाठी आपल्याला एक जॉब असणं गरजेचं आहे. आणि या जॉब साठी सर्वात महत्वाचं आहे, आपल्याला पढाई करणं गरजेचं आहे. जर आपण पढाई नाही करू, जॉब नाही भेटणार. जॉब नाही करू, आपण मुंबईत सेटल होऊ नाही. मुंबई सेटल नाही होऊ, आपण आपली डेस्टिनी अचीव करू शकत नाही. एक प्रकारे चेन फॉर्मेशन थ्रू आहे. एक इन्सिडन्सवर, एका चेनवर दुसरा चेन डिपेंडंट आहे. जर आपण एक नाही केलं, तर पूर्ण रिझल्ट मध्ये याचा इफेक्ट येईल. तर आपल्याला स्वतःला कळायला पाहिजे का आपण कोण आहे, का आहे, या लाईफ मध्ये आपण कशासाठी आलो आहे,
आणि या साऱ्या गोष्टी अचीव करण्यासाठी आपल्याला काहीतरी व्हेरिएशन किंवा डिफरन्स वेगवेगळे मार्ग घ्यावे लागतात. यासाठी तू रेडी आहे का? जरी तुला करिअर इंजिनिअरिंग मध्ये करायचं नाही आहे, बट तुला फिल्म मेकिंग करायचं आहे, तर मुंबईमध्ये सेटल होणं एक इंजिनिअरिंग थ्रूच पॉसिबल आहे. अदरवाइज इट वोंट. कसं मी थोडं बहुत आज असं डिप्रेस आहे. डिप्रेस म्हणजे वाय? या घरात मी पुन्हा एकटा, कोणीच नाही राहत. इथे सगळ्या वस्तू असून सुद्धा मी एक प्रकारे अलोन फील करत आहे. वायफाय, लॅपटॉप, प्रोजेक्टर, मोबाईल, इथे एवढा मोठा फ्लॅट, कोणी मनाला बोलायला नाही. तरी एक प्रकारे कसं दबून वाटत आहे खूप तरी का. असं वाटत आहे की चला माझ्यापाशी पूर्ण आकाश असून सुद्धा मला उडता येत नाही, अशा प्रकारे फील होऊन राहिलं. वेट, आपण चांगल्या मार्गावर आहोत, चांगला विचार करतो, आपल्या लाईफ बद्दल आपण काळजी करतो. त्यामुळे मला वाटते आपण आपल्याला डेस्टिनी लवकर भेटणार आहे. थोडासा वेळ करावा लागेल, थोडासा डिले करावा लागेल, पण या डिले पिरियड मध्ये आपल्याला शिकून घ्यावं लागेल का आपली गलती कुठे आहे आणि या गलतीतून आपण मार्ग काढला पाहिजे. कारण हे खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. आपल्या टूर मध्ये जे काही झालं, आपण जे काही मोमेंट एन्जॉय केले, इट्स वन ऑफ द ग्रेट, ऑसम. फोटोज पहा, फील्स ग्रेट, ठीक आहे. बट आता थोडस पुढचा विचार करा. लाईफ मध्ये खूप सारे जण फ्रेंड आहे जे तुझ्या लाईफला बहुत अमेझिंग बनवते. दॅट्स रिअली रिसॉर्सफुल. बट कधी कधी नाही का, या मित्रांना थोडीशी गॅप द्यावी लागते आणि आपल्या करिअर बद्दल विचार करावा लागते. हॅपीनेस इज वन ऑफ द रिअली इम्पॉर्टंट थिंग. बट या हॅपीनेस साठी आपल्याला कधी कधी पढाई किंवा करिअर रिलेटेड सब्जेक्ट रेफर करावे लागतात. आणि मला ते वाटते करायला पाहिजे. सो या आजच्या आर्टिफॅक्ट मध्ये एवढंच. आज जास्त आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये जास्त रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न नाही करत मी, कारण जे काही आहे ते आहेच. थोडस आता आता थोडस सवय आणून घे. हम्म. स्वतःमध्ये थोडा बहुत चेंजेस, आणि पुन्हा तरी आपल्याला वाटते की 1 वर्ष तरी इथेच थांबावं लागेल. बट या वेळेचं आपण संधीचं सोनं करायला पाहिजे असं आपल्याला वाटते. त्यामुळे पढाई इज मस्ट. तुझ्यासोबत जे काही होत आहे आणि जे काही होणार आहे, त्यासाठी फक्त तू आणि ओनली यू आर रेस्पॉन्सिबल. यासाठी आपण आपल्या लाईफला बिकम बेटर बनवणं हे आपलं काम आहे. यासाठी आपल्याला कळलं पाहिजे का आपली पाथ कुठं आहे आणि या पाथला अचीव कशी करायची आहे. डिस्ट्रॅक्ट व्हायचं कारण नाही, फोकस राहा, इकडे तिकडे भटकू नको. व्हेरियस एक्झाम आणि त्यांची प्रिपरेशनच्या मागे जाऊन स्वतःला विस्कळीत नको करू. तू फक्त पढाई कर, फक्त पढाई कर. या. आणि फोकस ठेवला आपल्याला मुंबईला जायचं आहे, बस. पढाई आणि त्याची नोटिफिकेशन तर आपल्याला माहित पडेलच. तोपर्यंत आपण थोडीशी स्वतःला काळजी घ्यावी. आणि काल मी 6 वाजता उठलो, 12 वाजता झोपलो, फक्त 6 घंटे झोप घेतली. आणि त्याच्यानंतर ते दिवसभराचा टूर मुळे बहुत थकून होतो आणि रात्री पण बहुत प्रॉपरली झोप घेतली नव्हती काल. आणि आज पण कसं, आज 11 वाजता आलो, आल्यानंतर ड्युटीवर गेलो 2 वाजता, आणि त्याच्यानंतर टाइमच नाही भेटला. आणि ड्युटीवरून आल्यानंतर कसं
लॅपटॉप छेडला आणि जेवण केलं. आता 10 वाजले, मला वाटते आता झोपायला पाहिजे. Yeah, this is the my artifact episode number 655. Right now we are at Khabarkada.